मित्रांनो बघा, आपण आतापर्यंत बऱ्याच एस-एम-सीच्या कॉन्सेप्ट ह्या कंप्लीट केलेल्या आहेत. ठीक आहे. आता मला असं वाटत होतं की 2025च्या एंडपर्यंत हे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करावेत. बट आपल्यापैकी काही मित्रांचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं हे पूर्णपणे अनुत्तरित राहिलेत. सो त्यासाठी मी काय केलं होतं, मागच्या 2-3 दिवसापूर्वी एक पोल टाकला होता, पोस्ट केली होती यूट्यूबला, ज्यामध्ये मी विचारलं होतं की तुमचे काय डाऊट्स असतील किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इश्यू फेस होतं, सो तुम्ही तुमचे पॉईंट्स हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी कॉमेंट केली आणि बघा एवढे पॉईंट्स हे या ठिकाणी आलेले आहेत. आता यामधील जर एखादा पॉईंट मिस झाला असेल सो तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओसाठी ते कन्सल्टेशन करू. बघा, आता मी एक एक्सपेक्ट करतो की लोकांना बऱ्यापैकी इश्यू असतील किंवा काही लोकांना काहीच इश्यू नसतील. सो हे जे काही लोकांनी कमेंट केलेत ना, हे ॲक्च्युली मार्केटमध्ये सगळे लोक फेस करतात. ठीक आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुम्हाला रिलेट होत असेल. प्रत्येकजण एंट्री सेटमध्ये इश्यूमध्ये फेस करतोय. काही लोकांना कन्सेप्ट शिकून सुद्धा ते स्ट्रॅटेजी गेममध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांना समजत नाही की कशा प्रकारे एंट्रीज वगैरे घेतल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये तुम्हाला फेस होत आहेत. आता बरेच लोक फॉरेक्स मार्केट किंवा फॉरेक्स ट्रेडिंग हे प्रमोट करत आहेत. बट त्या कंडिशनमध्ये देखील डिपॉझिट विड्रॉलचे इश्यू कसे होतात किंवा त्याचे लिगल व्ह्यू काय आहेत हे सुद्धा काही लोकांना आजपर्यंत नाही समजलेलं आहे. त्यासोबत सायकोलॉजी कशी मेंटेन करायची, दुनियाभराच्या सायकोलॉजी तुम्हाला सांगू यूट्यूबवर शिकवली जातात. बट कोणती खरी वर्क होती, कशा प्रकारे त्याचा अभ्यास केला पाहिजे, या गोष्टी जेन्युनली कोणी सांगत नाही. आणि आपण इथून पुढे या सगळ्या गोष्टींचा 1-to-1 अभ्यास करणार आहोत मित्रांनो. 2025च्या एंड होईपर्यंत तुम्हाला याचे सगळे कॉन्सेप्ट मिळून जातील. सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला एखादी कमेंट करत जावा, लाईक करत जावा. मी एवढे सगळे प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत. तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल आहे, आपला इंस्टाग्रामचा चॅनल आहे. कुणीही तिथे जॉईन करत नाही आहे. आपली आज 1,500 लोकांची कम्युनिटी झाली. हळूहळू ही ग्रोथ होणार आहे, काळजी करू नका. बट त्यासाठी तुमची सोबत असणं, तुम्ही सगळ्या ठिकाणी अवेलेबल असणं हे खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. आज आपण 1 महिन्यापूर्वी ही जर्नी स्टार्ट केली, तुम्हाला माहिती आहे. तेवढ्यामध्ये जेवढे मी व्हिडिओ टाकलेले आहेत, अगदी ते व्हिडिओ जरी तुम्ही फॉलो केले असते ना, तुम्हाला खूप चांगली एज मिळाली असते. आणि जरी काही कारणास्तव तुमच्याकडून राहून गेले, आता हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तुम्ही, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलाय, काही हरकत नाही. तुम्हाला फक्त एकच काम करायचं मित्रांनो, इथून मागं जे व्हिडिओ झालेत एस-एम-सीचे ते वेळात वेळ काढून पूर्ण बघा. आणि इथून पुढे जे मी व्हिडिओ टाकणार आहे त्याला तुम्ही कंटिन्युअसली बघायला चालू करा आणि पॉईंट नोट डाऊन करायला चालू करा. एखादी छोटीशी वही बनवा, एखादं जर्नल बनवा. साधी पेज मिळतात बघा, एक ₹50 ₹100 जर खर्च केलात तर बाइंडिंग करून तुम्हाला ते पेज मिळू शकतात. ते आणायची, त्याच्यावरती लिहायचं, तुम्ही जे अभ्यास करताय ते लिहायचा, त्याची डायग्राम काढायची. प्रॅक्टिस मॅक्सिमम जेवढी होईल तेवढी करा. आणि काही कुठल्याही विचारात अडकून पडू नका. कशा प्रकारे ट्रेडिंग करताय, ही करताय. बऱ्याच लोकांचे मला कमेंट येतात की सर तुम्ही कधीपासून करताय, तुम्ही हे करतायत का, लिगल वेज काय आहेत. अहो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळून जातील. ठीक आहे, फक्त एक आता सध्याला एकच काम करा, जेवढा वेळ तुमच्याजवळ हातात राहिला आहे तेवढ्या वेळामध्ये लर्निंग चालू करा. 2026मध्ये ॲटलिस्ट छोटे छोटे ट्रेड टाकायला चालू करा आणि 2026 पूर्ण वर्ष एकदम सक्सेसफुली आपण सगळे मिळून प्ले करूयात. ठीक आहे. सो तुम्हाला एवढं सांगणं आहे की जे काही लर्निंग आहे ते तुम्हाला अगदी बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो, तर ती ॲक्सेप्ट करा. जेवढं मिळतं तेवढं घ्या. जर तुम्हाला अजून डीपमध्ये काय पाहिजे तर त्यासाठी मी बॅचेस पण बनवले. ठीक आहे, जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही फीचा इश्यू नसेल तर तुम्ही ते करू शकता कंप्लीट. त्यामुळे तुम्हाला एकदम स्ट्रॅटेजिक वेनं सुद्धा ते लर्निंग करायला भेटणार आहे. सो त्याचा काही मोठा असा बिग डील नाही आहे. बट जरी नसेल त्याच्यामध्ये, जर तुम्हाला हे नसेल तर तुम्ही हे जे तुमचे डाऊट्स आहेत ते तरी ॲटलिस्ट विचारून क्लिअर करून सगळं करा. आणि आपल्या लोकांना एवढंच माझं अजून सांगणार आहे की आत्ता तरी योग्य वेळ आहे, गोष्टींना समजून घ्या, मार्केटला खरं समजून घ्या, एस-एम-सी मार्केट कसं प्ले होतं या सगळ्या गोष्टी बघायला चालू करूयात. ऑलराईट, बघा आता बघा तुमचे डाऊट्स काय होते आणि त्याचे आन्सर्स मी कशा प्रकारे द्यायचे ठरवले. तर मी काही कॅटेगरीज बनवले आहेत. अच्छा बघा, तुम्ही गॅप बघत असाल मध्ये मध्ये, तर बऱ्यापैकी हे क्वेश्चन होता की बॉस आणि चेंज ऑफ कॅरेक्टरचा सेटअप आम्हाला सांगा, बॉसची एंट्री मॉड्यूल सांगा. त्यानंतर किल झोन स्ट्रॅटेजी काही लोकांनी विचारली, काही लोकांनी टाईम आणि प्राईस थेरी कशी वर्क होते हे विचारलेलं आहे. त्यासोबत काही लोकांनी विचारलं की स्टॉप लॉस हंटिंग कशा प्रकारे होतं किंवा बेस्ट स्ट्रॅटेजी सेटअप कोणता आहे. ठीक आहे, सो हा एक व्हॅलिड आणि खूप चांगला पॉईंट आहे मित्रांनो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी लोकांनी क्वेरी विचारली, ते म्हणजे डेचा ओपन आणि डेचा क्लोज याच्यावरती काही स्ट्रॅटेजी वगैरे आहे का. तर बघा, बँक निफ्टीमध्ये डेलीचा हाय लो किंवा ओपन क्लोज हे खूप जास्त वर्क होतं. तर आपल्यापैकी बरेच लोक इंडियन मार्केटला काम करतात, स्टॉकमध्ये काम करतात. फॉरेक्समध्ये जर करत नसेल तर फॉरेक्सचा एक मी हा जो लिगल वेचा व्हिडिओ आहे ते ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस तुमचा ह्या डोक्यावरचा पडदा निघून जाईल आणि तुम्ही ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकाल फॉरेक्स मार्केटमध्ये. बाकी जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्या नादाला जास्त लागू नका, कारण का काहीचा म्हणजे आवाजा सवा करायची लोकांना या मार्केटबद्दल सवय झाली. सो ते काही कामाचं नाही.
जे जेन्युइन आहे, जे तुम्ही लिगल वेने जेवढं करू शकता तेवढं तुम्हाला करायचं आहे. ते कसं बघायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर करेन. सो तोपर्यंत ते पेशंट वेट करा. आता राहिलेत 15 दिवस. या 15 दिवसात मी सगळं कंप्लीट करून घेणार आहे, काळजी करू नका. सो डे ओपन डे क्लोजची स्ट्रॅटेजी माझ्या डोक्यात प्लॅन आहे, ती खूप चांगली आहे, तुम्हाला ते वर्क होईल. एकाने अजून कमेंट केली होती की असा कोणता एखादा सेटअप आहे का की समजा आता मी जॉब वगैरे करतोय तर मला दिवसभर ते बघायला लागू नये मार्केट, नुसतं बघितलं आलं सेटअप भेटला ट्रेड केला, तर त्यासाठी तुम्हाला आहे सेटअप आहे. सो तुम्हाला प्रॅक्टिसची गरज लागेल. सो याच्यावरती व्हिडिओ मी बनवेन. बट जर तुम्हाला ॲक्युरेसी हवी असेल तुम्ही आपली CBTचं फॉलो करू शकता. CBTमध्ये तुम्हाला हे एकदम ॲक्युरेटली अगदी क्विकमध्ये सिग्नेचर सेटअपमध्ये पकडता येतं. आता याची मेंटरशिपची बॅच घ्यायची गरज आहे तर बिलकुल नाही. तुम्ही याची छोटीशी अगदी CBT सेटअप जरी बघितलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. तो ॲप्लिकेशनला लोड केलेला आहे. आणि नसेल तर मी याच्यावरती व्हिडिओ बनवेल, तो जरी फॉलो केला तरी तुम्हाला त्यातमधून बऱ्यापैकी समजून जाईल. सो त्यानंतरच एक मित्रांनी क्वेश्चन विचारला आपल्या की ऑल SMC कन्सेप्ट सांगा. बघा मी याच्या अगोदर पण सांगितलं, आताही सांगेन, मी याचे सगळे व्हिडिओ बनवेन. तुम्हाला जेवढे SMC कन्सेप्ट गरजेचे आहेत किंवा ज्या गरजेच्या नाहीत त्या पण सगळ्या सांगेल. बट अगेन कुणीही स्ट्रॅटेजी गेममध्ये अडकू नका. फक्त त्याच कन्सेप्ट करून कन्फ्युजन एवढं शिकायचं की शेवटी काहीच हाताला लागत नाही. आणि यामध्ये लोक ट्रॅपमध्ये अडकतात. आणि ते आयडेंटिफाय कसे ट्रॅप करायचे ह्याचा आन्सर हे आहे की जास्तीत जास्त गुंतून पडू नका कन्सेप्टमध्ये. तरीही मी ॲज अ नॉलेज म्हणून मी या सगळ्या कन्सेप्ट तुमच्यासाठी बनवेन. अगदी प्रत्येक ब्लॉग्स वगैरे मी बनवलेले आहेत. तरी देखील असा एखादा व्हिडिओ बनवून त्यामध्ये सगळं कंबाईन एका ठिकाणी तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सो यामध्ये पण काही काळजी करण्याचं कारण नाही. हा व्हिडिओ आपण ॲड करू त्यामध्ये. त्यासोबत बघा लाईव्ह मार्केट एंट्री ॲज पर SMC ICT मित्रांनो, यासाठी आपण मोस्टली लवकरच म्हणजे नेक्स्ट वीक किंवा जास्तीत जास्त 1 जानेवारीपासून आपण लाईव्ह ट्रेडिंग आपल्या यूट्यूबला लाईव्ह अनालिसिस चालू करू. लाईव्ह ट्रेडिंग इथे कोणाला ट्रेड बिड नाही मिळणार, बट येस आपण लाईव्ह अनालिसिस चालू करूयात म्हणजे तुम्हाला ते लर्निंग अजून चांगल्या प्रकारे समजेल. आता मी थोडंसं 2 गोष्टीमध्ये, आपलं एक हिंदी चॅनल आहे ज्याच्यावरती जास्त सबस्क्रायबर काउंट नाही आहे, बट हिंदी कम्युनिटीसाठी आणि मराठी कम्युनिटीसाठी दोन्हीसाठी मिळून आपण आपलं जे लाईव्ह सेशन आहे ते हिंदीवरती प्लॅन करायचा विचार करतोय. आणि आपल्या मराठी चॅनलवरती आपण आपले जे आहेत ते कंटेंट, त्यासोबत आपल्या लोकांना देखील बऱ्याच सगळ्या लोकांना हिंदी जमते. सो तुम्ही तिथं लाईव्ह सेशन आपले अटेंड करू शकता, त्यामुळे तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. सो अगेन मी सांगेन डिपॉझिट विड्रॉलचा लिगल वेचा मी व्हिडिओ बनवेन. खूप सोपं आहे हे आणि याच्यामध्ये तुम्हाला ती क्लॅरिटी मिळून जाईल. आता मेन विषय राहतो सायकोलॉजी ऑफ ट्रेडिंग. तर सायकोलॉजी ऑफ ट्रेडिंगचा देखील एक व्हिडिओ खूप स्ट्रॉंग लेवलचा तुमच्यासाठी बनवेन मी, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जो माइंडसेट आता चालतो ना ट्रेडिंगमध्ये, बऱ्याच लोकांचे क्वेश्चन येतात, कॅपिटल किती वापरताय किंवा कॅपिटल किती वापरलं पाहिजे, कशा प्रकारे ट्रेडिंग करू आपण, अकाउंट किती लेवलचं ठेवू. तर तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर या सायकोलॉजी मॅनेजमेंटच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कंप्लीट होतील मित्रांनो. आता बघा या ठिकाणी आपल्या लोकांसाठी मी हा जो व्हिडिओ बनवेन ना सायकोलॉजीचा, त्याला तुम्हाला मार्केटमध्ये असा व्हिडिओ कुठंही भेटणार नाही. ठीक आहे. ज्या दिवशी हा व्हिडिओ पडेल त्या दिवशी तुम्हाला तिथून पुढे कधीच मार्केटमध्ये कुठेही सायकोलॉजी बघायला शिकायला जायची गरज पडणार नाही. याचं कारण असं आहे की मी जे ऑब्झर्व केलं, मी जे अप्लाय करतोय, जे आपले लाईव्ह बॅचचे स्टुडंट अप्लाय करत आहेत त्यांना त्याच्यातून प्रचंड असे रिझल्ट्स मिळत आहेत. सो तुम्हाला देखील मी हा व्हिडिओ सगळ्या लोकांसाठी अगदी बिंदासपणे अगदी मनापासून बनवेन. त्याचं कारण असं आहे की सगळ्यात जास्त लोक म्हणजे फसतात ना ते सायकोलॉजी ऑफ ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे. आता 30% जरी तुम्ही ट्रेडिंगला फोकस दिला ना तर 70% मी म्हणेन तुम्हाला सायकोलॉजीला फोकस द्यावा लागतो. सो हा एक व्हिडिओ आपण बनवणार आहे. आय थिंक बऱ्यापैकी डिस्कशन आपलं झालेलं आहे. आता यातून तुम्हाला काही गोष्टी रिलेट झाल्या असतील. सो आता जो आजचा टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करूयात. थोडासा व्हिडिओ हा हलकासा मोठा होऊ शकतो किंवा थोडा छोटा होईल, बट तुम्हाला या व्हिडिओला पूर्ण बघण्याचं गरजेचं आहे. आता 8 मिनिटं झालेत. 8 मिनिटं मी तुम्हाला फक्त याच गोष्टीवरती बोलतोय कशा प्रकारे आपल्याला इथून पुढचा प्लॅन करायचा आहे. सो आता आपण कन्सेप्टवरती येतोय. कन्सेप्ट आहे आपली मित्रांनो पहिली, ती म्हणजे बॉस आणि चेंज ऑफ कॅरेक्टरचा सेटअप आणि त्याची एंट्री मॉड्यूल. सो बघा तुम्हाला मी काही ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा व्हिडिओ टाकला, त्यासोबत मार्केट स्ट्रक्चरचा व्हिडिओ टाकला. त्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी मित्रांनो डिस्कस केल्या होत्या. त्यामध्ये जर तुम्ही बघाल तर आपला ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा रूल काय होता हे जर तुम्हाला माहीत असेल तर बघा सिम्पल रूल होता आपला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरसाठी तुम्हाला 3 कॅन्डलचं फॉर्मेशन हे गरजेचं आहे. ठीक आहे. 3 कॅन्डलचं फॉर्मेशन हे गरजेचं. 3 कॅन्डलचं फॉर्मेशन म्हणजे काय, या ठिकाणी तुमचं पहिली कॅन्डल ही ट्रेंडच्या सोबतची पाहिजे. सेकंड कॅन्डल ही तुमची सगळ्यात मध्ये असं डोंगर दिसला पाहिजे वरच्या दिशेला. आणि जी तिसरी कॅन्डल आहे मित्रांनो ती अशी खाली क्लोजिंग पाहिजे. फक्त कलर हा ट्रेंडच्या अगेन्स्ट, म्हणजे जो तुमचा आता समजा हिरवा कलर चालू होता ना वरच्या ट्रेंडला, तर रेड कलरची कॅन्डल क्लोजिंग पाहिजे. हा सिम्पल रूल मी सांगितला होता. सो बघा आता जर तुम्ही आपला ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा व्हिडिओ जर बघितला असेल पूर्णपणे तर तुमच्या लक्षात असेल की अशा प्रकारे सेटअप जर झाला तर त्याला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. आता मी हे थोड्या वेळा चार्टवरती पण दाखवेल तुम्हाला, बट आता इथं थेअरी कन्सेप्ट समजून घ्या. तुम्हाला पाहिजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची स्ट्रॅटेजी.
आता मला सांगा, एक नॉर्मली विचार करून जर ब्रेकअप स्ट्रक्चर इथे झाला आहे, तर तुम्हाला या ठिकाणी एंट्री मॉडेल मी द्यायचं कसं, किंवा तुम्हाला या ठिकाणी एंट्री कशी घेतली पाहिजे हे तुम्हाला मी कसं सांगणार. ब्रेकअप स्ट्रक्चरची नॉर्मल थिअरी काय आहे की तुम्हाला 3 कॅन्डल झाल्यानंतर तुम्हाला ते ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क होतं. बट आता या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर लगेच मार्क होतं का, तर नाही होत. त्या ठिकाणी काय होतं, फक्त ब्रेकअप स्ट्रक्चरची लेवल मार्क होते. ब्रेकअप स्ट्रक्चर ॲक्च्युली कधी डन होतं मित्रांनो, ज्यावेळेस ही कॅन्डल सक्सेसफुली या लेवलला ब्रेक करून अशी वरच्या दिशेला क्लोज होते. कलर कोणता, अगेन हिरवा कलर. त्यावेळेस हा सक्सेसफुली ब्रेकअप लेवल जाऊन तो तुमचा ब्रेकअप स्ट्रक्चर होतो. आता मला सांगा, तुम्हाला या ठिकाणी एंट्री कशी आणि कुठे मिळणार. या ठिकाणी काय लॉजिक लागतं एंट्रीचं, बाबा इथे ब्रेकअप स्ट्रक्चर झाला, हे तुटलं म्हणजे एंट्री घ्यायची, आता काय लॉजिक आहे का. तर यामध्ये रिटेलर लोक फसतात. कसे फसतात, बऱ्याच लोकांना माहीत असतं की हा वाला कोणती तरी एखादी वुल फ्लॅग वगैरे स्ट्रॅटेजी तुम्ही जर ऑब्झर्व केली असेल तर तुम्हाला माहीत असेल. सो या स्ट्रॅटेजीमध्ये मार्केट येतं, ब्रेकआउट देतं आणि तुम्हाला या ठिकाणी ब्रेकआउटमध्ये लोक पटपट एंट्रीज घेतात. पण मार्केट काय करतं, तुमच्या एंट्री तर घेतं, कारण का त्या पॅसिव्ह असतात. मी एक व्हिडिओ टाकला होता पॅसिव्ह ऑर्डरचा. पॅसिव्ह ऑर्डर घेतं आणि परत मार्केट असं खाली येतं. सो या कंडिशनपासून वाचण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस एंट्री घ्यायची आहे ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंटला, नीट लक्ष द्या कुठे घ्यायचे. ज्यावेळेस मार्केट खाली येतं ना, असं खाली परत अगेन खाली, त्यावेळेस तुम्हाला ज्या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर झाला आहे ना, त्या लेवलला काही लोकांनी नावं दिलेली आहेत. मी नाही दिली, ठीक आहे, मायकल जे हडल सर असतील त्यांनी दिली असतील, किंवा जे ICT SMC ज्यांनी तयार केलं त्या लोकांनी दिलेलं आहे. त्याला म्हणतात मिटिगेशन ब्लॉक. याला काय म्हणतात, मिटिगेशन ब्लॉक. किंवा याला अजून एक नाव आहे मित्रांनो, त्याला म्हणतात ट्रेंड जॉईनिंग लेवल, म्हणजे TGL वगैरे असं जे शॉर्ट फॉर्म आहे त्याचे. सो त्याला म्हणतात ट्रेंड जॉईनिंग लेवल. सो याला TGL असं म्हणलं जातं, किंवा आपल्या ICTच्या लँग्वेजमध्ये याला मिटिगेशन ब्लॉक म्हणलं जातं. सो मार्केट एक तर तुमच्या मिटिगेशन ब्लॉकला येतं, म्हणजे यावाल्या ट्रेंड जॉईनिंग लेवलला, आणि इथून तुम्ही तुमच्या ऑर्डर्स ह्या प्लेस करू शकता. कुठे, या पॉईंटला. खूप महत्त्वाची थिअरी मित्रांनो लक्षात घ्या, ही कोणी तुम्हाला एवढ्या सहजासहजी शिकवायला प्रयत्न करता, याचे कोर्सेस आहेत, ठीक आहे. सो तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट येतं तुमच्या मिटिगेशन ब्लॉकला, त्यावेळेस तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता. आता हे मी सांगितलं म्हणजे असंच होतं का, नाही, तुम्हाला हे तुमच्या चार्टवरती ऑब्झर्व करायचं आहे, अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. आता मी त्याच्यात ॲडिशनल तुम्हाला अजून काय शिकवलं आहे, ऑर्डर ब्लॉक शिकवलेत या ठिकाणी, ठीक आहे. तुम्हाला अजून मी काय शिकवलं आहे, कोणता FVG शिकवलेला आहे. सो जर तुम्ही ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी ह्या जर गोष्टी वापरल्यात, ऑर्डर ब्लॉक असेल किंवा FVG असेल, जर त्या ठिकाणी मार्केट आलं तर त्या ठिकाणी देखील तुम्ही तुमची एंट्री ही प्लॅन करू शकता. सो आय थिंक तुम्हाला ब्रेकअप सेक्शनमध्ये एंट्री कशी घेतली पाहिजे हे समजलं असेल. तुम्हाला यावाल्या TGL लेवलला किंवा तुमच्या या मिटिगेशन ब्लॉकच्या लेवलला तुम्हाला एंट्री ही मिळू शकते. अगेन या ठिकाणी देखील एंट्री मिळू शकते, बट तो अनदर पार्ट आहे. या ठिकाणी देखील तुम्हाला एंट्री प्लॅन करता येते. अगदी तुम्हाला टार्गेट जे असतं तुमचं, ते एक स्टँडर्ड रूल आहे मित्रांनो, मी कायमस्वरूपी बोलतो आणि अजूनही बोलेन. तुम्हाला या ठिकाणी 1:3 एवढाच रिस्क रिवॉर्ड मेंटेन करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या रूलनुसार काम करायला चालू करता, त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे अचिव्हमेंट आहे ते खूप चांगल्या प्रकारे मिळत असतात. आता ते कशा घ्यायच्या काय ते तुम्हाला मी जो आपला एंट्री आणि याचा सेटअप असेल ना, त्यावेळेस सांगेल. त्यासाठी तुम्हाला एकच गरजेचं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला बघायचा आहे, म्हणजे इथून पुढचे सगळे व्हिडिओ. सो कनेक्टेड राहाल तुम्ही, आणि जे जे प्रत्येक व्हिडिओ होत आहे त्याची तुम्हाला नोट्स काढायचे आहेत, ठीक आहे. सो तुम्हाला 1:3 हे टार्गेट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हे एवढंच टार्गेट तुम्हाला मार्केटमध्ये घ्यायचं आहे. आता ते कसं घ्यायचं बघा, ज्यावेळेस तुम्ही ट्रेड घेता, समजा विचार करा तुम्ही इथे ट्रेड घेतला, यानंतर तुमचं इथे ट्रेड घेतल्यानंतर हा स्टॉप लॉस तुम्ही लावला, ठीक आहे. सो ₹1 स्टॉप लॉस लावला तर तुम्हाला ₹3 वर टार्गेट घ्यायचं आहे. ₹5 स्टॉप लॉस लावला तुम्हाला ₹15 टार्गेट घ्यायचं आहे. आता ते काही लोक सांगतात बघा, 1:1ला तुम्हाला एवढं बुक करायचं, 1:2ला एवढं बुक करायचं आहे. तुम्हाला जर थोडंसं श्युरिटी नसेल मार्केटमध्ये, समजा मार्केट फसवू शकतो तुम्हाला, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही 1:1ला तुम्ही 50% अमाऊंट बुक करू शकता. 1:2ला गेल्यानंतर तुम्ही तुमची काही अमाऊंट अजून बुक करू शकता. बट स्टँडर्ड रेशो असा राहतो की तुम्ही 1:3ला तुमचं टार्गेट हे बुक केलं पाहिजे. आणि त्यानंतर जे तुम्हाला भेटतं ते तुमचे परत बोनस असतात. बट एवढं डीपमध्ये एवढं कन्फ्युजन करण्यात काय अर्थ नाही. सिम्पल रूल फॉलो करा, 1:3 एवढं फक्त टार्गेट तुम्ही घ्यायला चालू करा. ही सवय जरी लागली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही एका नॉर्मल ट्रेडरच्या जर्नीपासून एका ॲडव्हान्स ट्रेडरमध्ये किंवा एका चांगल्या SMC ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये तुम्ही याल, म्हणजे तुमची स्टार्ट होऊन जाईल. आता ही झाली बॉस एंट्री मॉडेल. अजून एक एंट्री मॉडेल असतं मित्रांनो, चेंज ऑफ कॅरेक्टरचं. तर चेंज ऑफ कॅरेक्टरचं तुम्हाला मी तसं सांगितलं होतं. काय करतं मार्केट नॉर्मली, एक रूल आपण बघितलेला कोणता, इन्व्हेस्टमेंट करून मार्केट परत रिव्हर्स जात असतं. सो त्या कंडिशनमध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर समजा या पॉईंटला झालेला आहे. कोणत्या पॉईंटला झाला चेंज ऑफ कॅरेक्टर, या पॉईंटला. आता समजा या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. आता हे मी काय एवढं तुम्हाला ओपनली सांगतोय, कारण का मी असं ॲज्युम करतोय की तुम्ही आपला बॉसचा आणि इन्व्हेस्टमेंट चेंज ऑफ कॅरेक्टरचा व्हिडिओ बघितलेला आहे. सो जर नसेल बघितला तो जाऊन बघा, त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही.
तो आधी अगोदर बघा, तुमचं ब्रेकआउट स्ट्रक्चर कसे बनतात वगैरे ते बघा, आणि त्यानंतर इथे या, तुम्हाला हे समजून जाईल. आणि आपल्या मार्केट स्ट्रक्चरच्या स्ट्रॅटेजीनुसार कुठलंच जास्त मार्केट स्ट्रक्चर वर्क करत नाही, हे मी तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. कारण का जेवढं मी याच्यावर रिसर्च केला आहे या मार्केट स्ट्रक्चरच्या थिअरीवरती, तर हे सगळ्यात जास्त आपल्या चार्ट बेसची मार्केट स्ट्रक्चर वर्क होती आणि एवढ्या सोप्या पद्धतीने वर्क होती की बस त्याला काही जास्त लॉजिक किंवा डोकं लावायची गरज नाही आहे. सो बघा, ज्यावेळेस तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर बनतो मित्रांनो, त्यावेळेस मार्केट अगेन ज्यावेळेस त्या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या लेवलच्या येतं ना, त्यावेळेस देखील तुम्हाला एक एंट्री भेटत असते. कशी भेटती काय? सिंपल. अगेन ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी मार्केट टॅप करतं चेंज ऑफ कॅरेक्टरच्या लेवलला, तुम्हाला एंट्री प्लॅन करायची असते छोट्या टाइम फ्रेममध्ये जाऊन. समजा तुम्ही आता हे मार्केट स्ट्रक्चर 1 तासाला बघताय, टाइम फ्रेम लक्षात ठेवा. समजा तुम्ही मार्केट स्ट्रक्चर 1 तासाला बघताय, तर तुम्ही त्यामध्ये मिनिमम टाइम फ्रेम छोटी 5 मिनटं, 3 मिनटं, 1 मिनटं अशी वापरू शकता. बट 1 मिनटात नका जाऊ, नॉईज खूप असतो. 15 मिनटात जर गेला तर तुम्ही 1 मिनटाची टाइम फ्रेम वापरा. 4 तासामध्ये गेला तर 1 तासाची सॉरी 4 तासामध्ये गेलात तर 15 मिनटाची टाइम फ्रेम तुम्ही या ठिकाणी वापरायचे. आय थिंक तुम्हाला टाइम फ्रेम क्लिअर झाले असतील. 3 टाइम फ्रेम मी सांगितल्या, याच्या अगोदर पण मी टाइम फ्रेमचं मॅनेजमेंट सांगितलेलं आहे. सो 4 तासामधून 15 मिनटामध्ये यायचं. मार्केट स्ट्रक्चर 4 तासामध्ये 15 मिनटामध्ये एंट्री घ्या. ज्या ठिकाणी मार्केट ट्रॅप होते तुमचं त्या ठिकाणी एंट्री घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एंट्री मिळून जाईल छोट्या टाइम फ्रेममध्ये. एंट्री मिळाली की तुम्हाला टार्गेट अगेन 1:3, याच्या पुढे जायचंच नाही. किती पण मार्केट खाली जाऊ द्या, सुरुवातीला तुम्ही एवढं तरी घ्या आणि त्यानंतर तुमच्या आपोआप लक्षात येऊन जाईल. आता दुसरी एंट्री बघ कुठे मिळते तुम्हाला, थोडीशी वर मिळत असते. थोडीशी वर म्हणजे का मिळते वर, तर अगेन जसं की मी तुम्हाला ब्लॉक शिकवलेत, कुठेतरी एखादा ऑर्डर ब्लॉक असतो, कुठे एखादा फेज असतो. सो मार्केट काय करू शकतं, त्या लेवल्सला देखील टॅप करायला वरच्या दिशेला येऊ शकतं. सो एवढं सिम्पल पद्धतीने जर तुम्ही याला कराल तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे हे वर्क होत असतं, लक्षात घ्या. आता मी याला थोडंसं असं दोन कंडिशन देतो तुम्हाला. एक कंडिशन म्हणजे ही, दुसरी कंडिशन म्हणजे मार्केट वर येऊन परत या ठिकाणावर तुम्हाला एंट्री देऊ शकतं. सो हे नॉर्मल एकदम सिम्पल एवढा विषय आहे. अशा प्रकारे हे मार्केट वर्क करत असतं. तर कशा प्रकारे काय ते आपण थोडं चार्टवरती बघू. आणि आजचा व्हिडिओ जो माझा मोटिव्ह आहे की ब्रेकअप स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर सेटअपनुसार कशी व्हिडिओ एंट्री बनू शकते तुमची, सो मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला थिअरी कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. आपण थोडं चार्टवरती जाऊयात मित्रांनो. तर मी थोडंसं काय करू, त्याला मागं जातो आणि आपण काय करूयात 15 मिनटावरती आणि एक मिनटावरती मी तुम्हाला करून दाखवतो. आणि तुम्ही स्वतः काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या याच्यानुसार ॲनालिसिसनुसार तुम्हाला हे लॉजिकली विचार करून उद्यापासून स्वतःला प्रॅक्टिस करायचं आहे. कसं प्रॅक्टिस करायचं ते मी तुम्हाला सांगेन. बट आता मी एवढं तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे प्रॅक्टिसशिवाय जमणार नाही. प्रॅक्टिस इज मस्ट. आता बघा, नॉर्मल आपला स्ट्रक्चर मॅपिंगचा रूल आहे, एका झोनपासून तुम्ही स्ट्रक्चर मार्किंग चालू करा. या ठिकाणी मार्केट समजा आलेलं आहे, मी काय करतो या पॉईंटपासून स्ट्रक्चर मार्किंग आता थोडंसं स्टार्ट करून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्ही हे प्लॅन करू शकता. सो बघा, इथून समजा मी आता हे स्ट्रक्चर मार्किंग स्टार्ट केलं, तर बघा पहिला पॉईंट समजा मी हा कन्सिडर करतो आणि इथे समजा मी पॉज केला. थोडंसं याला झूम करतो मी. बघा, ऑल राईट. आपला रूल काय, सिम्पल, कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. तर जर या पॉईंटला तुम्ही कन्सिडर केलं, या पॉईंटला, तर हा मधला आणि हा तुमचा ब्रेकअप स्ट्रक्चरचा पॉईंट आहे. इथे बघू शकता तुम्ही, हा वाला पॉईंट. ठीक आहे. तर आता तुम्हाला इंड्युसमेंट किंवा बाकीच्या गोष्टी क्लिअर असतील असं मी एक ॲज्युम करून चालतो. आणि त्या ठिकाणापासून तुम्हाला एंट्री कशी घ्यायची ते देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर झालेलं आहे मित्रांनो आणि मार्केटनं परत खाली आलेलं आहे, परत इथून वर गेलेलं आहे. सो आता मी काय सांगितलं तुम्हाला, हा जो ब्रेकअप स्ट्रक्चर आहे याला म्हणतात मिटिगेशन ब्लॉक. हा वाला एक मिटिगेशन पॉईंट आहे. ठीक आहे, हा वाला. तो कसा शोधायचा, तर बघा सिम्पल, हा जो वरचा पॉईंट असतो ना, हा वाला जी मेन मिडल कॅन्डल आहे त्याचा हाय पॉईंट तुम्हाला पहिल्यांदा कन्सिडर करावा लागतो. आणि थोडं प्रॅक्टिसनं अजून तुम्ही काय करू शकता, हा जो पॉईंट आहे ना, या पॉईंटपासून ही जी पूर्ण एवढी वीक आहे ती जरी कन्सिडर केली तरी चालून जाते. आता बघा, या पॉईंटपर्यंत तुम्हाला मार्केटनं हा मिटिगेशन ब्लॉकला मार्केट येऊ शकतं, असं एक त्याचं कन्सिडरेशन असतं. सो तुम्हाला ज्यावेळेस आता मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे त्यावेळेस मी सिम्पल काय सांगितलेलं, तुम्हाला फक्त अपसाईडच्या व्ह्यूच्या एंट्रीज ह्या बघायच्या आहेत. तर आपलं 2 झोन आहेत, कोणते कोणते, एकतर मिटिगेशनला मार्केट येईल किंवा तुमच्या इकडच्या कोणत्या तरी ऑर्डर ब्लॉकला वगैरे मार्केट येईल. तो सिम्पल बघा, मार्केटनं काय केलं, या ठिकाणचा हा मिटिगेशन ब्लॉक तुम्हाला फेल केला. समजा तुमच्या या ठिकाणी स्टॉप लॉस झाला. अगेन 1:3चा आपला रेशो लक्षात ठेवा. सो तुमच्या या ठिकाणी पहिला स्टॉप लॉस झाला. जर तुम्हाला या ठिकाणी स्टॉप लॉस होतोय का नाही हे जर बघायचं असेल तर मी काय करतो बघा, एक तुम्हाला गंमत दाखवतो. या ठिकाणी मी थोडंसं हे कॅन्डलना क्लोज करतो, इथे एंड करतो. बघा, आता 15 मिनिटाचा चार्ट आहे, मी याला 1 मिनिटात घेऊन जातो. तुम्हाला मी काय सांगितलेलं, तुम्हाला ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट शोधायचं आहे आणि त्यानंतर छोट्या टाईम फ्रेममध्ये येऊन तुम्हाला एंट्री प्लॅन करायची. बघा, मार्केटमध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर झाला, या ठिकाणी सक्सेसफुली वरच्या दिशेला
कॅन्डलनं हे पण दिली, मुवमेंट पण दिली, कारण आपला रूल काय, ब्रेकआउट स्ट्रक्चर नंतर एक कॅन्डल क्लोजिंग पाहिजे. 15 मिनिटात या बघा काय झालं आहे, ही कॅन्डल क्लोजिंग झाली होती पहिली. सो ही कॅन्डल बघा, ही पहिलीच कॅन्डल ॲज अ सक्सेसफुल ब्रेकअप स्ट्रक्चर आहे आणि दुसरी कॅन्डल खालच्या दिशेला ही क्लोज झालेली आहे. थांबा, कन्फ्युजन करू नका, परत एकदा सांगतो, नीट ऐका. हा वाला ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट आहे आणि हा आपला मिटिगेशन झोन आहे. सो मिटिगेशन झोनमध्ये माझं म्हणणं काय होतं की पहिल्यांदा एकतर ब्रेकअप स्ट्रक्चरसाठी कॅन्डल क्लोजिंग पाहिजे, जी की ही झालेली आहे. अगेन माझं दुसरं काय म्हणणं होतं की परत मार्केटनं खाली आलं पाहिजे आणि तुम्हाला एंट्री दिली पाहिजे. बघा मी 1 मिनिटामध्ये येतो. मार्केट आलं, समजा या झोनला मार्केट आलेलं आहे आणि तुम्हाला इथे कुठे समजा या ठिकाणी तुम्हाला एंट्री भेटलेली असं आपण कन्सिडर करू. का भेटलेली आहे, कारण का त्याचं तुम्हाला आन्सर मी दिलेला आहे. अगदी तुमचा फेल ट्रेडचं मी कॅल्क्युलेशन देतो, अगदी तुमचा हा ट्रेड फेल झाला आहे असं समजून, तरी पण बघा तुम्हाला इथे एंट्री समजा डायरेक्ट प्लेस केली तुम्ही, किती छोटा स्टॉप लॉस, अगदी तुम्ही बफर जरी ठेवला तरी 10 पिपच्या वर स्टॉप लॉस जात नाही. ठीक आहे, टार्गेट तुम्हाला किती पाहिजे होतं, 1:3. बघा 1:3 या ठिकाणीच कंप्लीट झालेली, किती 5 म्हणजे 50 पिपचं टार्गेट तुम्हाला एवढ्यात मित्रांनो मिळालेलं आहे. जर तुम्ही धाडस करून एंट्री घेतली असती ब्रेकअप स्ट्रक्चरच्या मिटिगेशन ब्लॉकला, तर देखील तुम्हाला या ठिकाणी टार्गेट हे मिळालेलं आहे. सो अगेन मी थोडंसं याला प्ले करतो, 1 मिनिटामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल गेम. बघा अगेन डबल या ठिकाणी समजा मार्केट आलं आणि जर इथे तुम्हाला एंट्री नसती भेटली, तुम्ही लोकांनी काय करत होतं, ह्या टॅपिंग झोनला समजा इथे एंट्री घेतली असते. ठीक आहे, मी या ठिकाणी अजून एक एंट्री प्लॅन करतो. बघा जर आपण बघूयात वर्क होते का फेल होते, म्हणजे 1 मिनिटामध्ये एंट्री सेटअप तुम्हाला मी दाखवतो. हा मार्केटमध्ये परत वरच्या दिशेला समजा मी 1:3, आता हे 2 आहे ना, ठीक आहे आपण एवढं बघूयात. बघा नाही, हा समजा तुमचा फेल झाला ट्रेड, हा समजा लॉसमध्ये गेला. सो तुमचा हा ट्रेड एक पहिला सक्सेस झालेला आहे. सो मला सांगण्याचा उद्देश तुम्ही समजून घ्या, जरी तुम्ही फेल ट्रेडमध्ये जरी समजा एंट्री घेताय तर तुमचं जात काहीच नाही, खूप छोटं जातं आणि पहिला जो मुवमेंट असतो तो तुम्हाला ॲक्युरेट देत असतं मार्केट. कुठे, मिटिगेशन ब्लॉकला. अजून मल्टी कन्फर्मेशन कुठे मिळतं का मित्रांनो, या ठिकाणी. कुठे, इथला कोणता एखादा तुमचा जर POI असेल ना खालचा शिल्लक, त्या POIमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट अजून चांगल्या प्रकारे एंट्री मिळते. आता POI कुठे कुठे खाली शिल्लक आहे, तर बघा हा वाला एक तुमचा ऑर्डर ब्लॉक. अगेन तुम्ही खाली बघाल तर या ठिकाणी हा तुमचा ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, आणि त्यानंतर हा इथे तुमचा FEG, जर की आपण ऑलरेडी सगळ्या ब्लॉक्समध्ये शिकलेलो आहे. सो तुम्हाला फक्त मार्किंग करून ठेवायचे. मार्केट त्या पॉईंटला ज्यावेळेस येतं फिरून, त्यावेळेस तुम्हाला ठिकाणी एंट्री पॉईंट मिळत असतो. आता मार्केटनं काय केलं, या ऑर्डर ब्लॉकच्या एरियामध्ये मार्केट आलेलं आहे, टॅपिंग झालेलं आहे. सो आपण काय करू, 1 मिनिटामध्ये जाऊ, बघूया आपल्याला प्ले होते की नाही एंट्री. ठीक आहे, किती लॉस होऊ शकतात आणि किती प्रॉफिट होऊ शकतात. ठीक आहे, आता मी काय करतो, या ठिकाणी टॅपिंग नंतर या ठिकाणी एंट्री प्लॅन करतो छोटीशी. मी एकदम गॅम्बलर आहे समजा. ठीक आहे, तुम्ही याच्या ठिकाणी लॉजिक लावू नका कोणतं. मी असं समजा की मी पूर्ण गॅम्बलर आहे, म्हणजे मला काही कळत नाही, मी आंधळी कोशिंबीर खेळतोय, मार्केटमध्ये फक्त ट्रेड टाकतोय. सो मी या ठिकाणी स्टॉप लॉस समजा किती, आता 50 पिपचा स्टॉप लॉस आहे. या ठिकाणी समजा मला आता 15 पिपचं टार्गेट पाहिजे, किती, या ठिकाणी. ठीक आहे, मी काय करतो, याला प्ले करतो टार्गेट घेऊन. समजा हा ऑर्डर ब्लॉक होता, मी या ठिकाणी टायपिंग केलं, मार्केटनं एंट्री घेतली. बघा काय झालं, या ठिकाणी अगेन मला यानं फसवलेलं आहे, या ठिकाणी मी फेल झालेलो आहे. सो आता मी काय करतो, परत 15 मिनिटावर येतो, माझे 2 ट्रेड्स फेल झाले आणि 1 ट्रेड फक्त माझा सक्सेस झाला. का तर माझ्या चुकीमुळे. माझ्या चुकी काय तुम्हाला लक्षात आली, मी एकदम गॅम्बलर ट्रेडिंग करतोय. मी प्रत्येक ब्लॉक, प्रत्येक याला ही एंट्री बघण्याचा प्रयत्न करतोय. ऑल राईट. सो तुम्हाला एक गोष्ट मी या ठिकाणी सांगेन, तुम्ही आपली वॉचर आहात, व्ह्यूअर आहात म्हणून सांगेन तुम्हाला. बघा मार्केटमध्ये कधीही गडबड करायची नाही, प्रत्येक पॉईंटला एंट्री बघायचं नाही. तुम्हाला मार्किंग करून ठेवायचे आहेत, हे मी पॉईंट क्लिअर केला, तुम्ही मार्किंग करून ठेवलं. बट तुम्ही मार्किंग करण्यात एक गोष्ट विसरलात. तुमचा क्वेश्चन काय आहे मित्रांनो, तर तुम्हाला ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट आणि चेंज ऑफ कॅरेक्टरची एंट्री मला तुम्हाला विचारायची. सो मी तुम्हाला सांगताना एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला ब्रेकअप स्ट्रक्चर हे मार्किंग करायचे आहेत. सो ज्यावेळेस हा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट इथे सक्सेस झाला, त्यावेळेस तुम्ही बघा तुम्हाला या ठिकाणी नवीन पॉईंट मिळालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, हा नवीन पॉईंट आहे. सो आता हावाला सक्सेसफुल ब्रेकअप स्ट्रक्चर असेल का नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओनंतर. आता जर तुम्ही या पॉईंटपर्यंत व्हिडिओ बघताय तर तुम्ही मला आता सांगायचं आहे की हा वाला व्हॅलिड ब्रेकअप स्ट्रक्चर आहे की नाही आहे. सो जर तुम्हाला इथे ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट जर दुसरा भेटतोय तर तुम्ही का हे वाले पॉईंट्स तुम्ही ॲज अ ऑर्डर म्हणून घ्याल, ह्याचं देखील क्वेश्चन इथे रेज होतो. सो या कंडिशनमध्ये तुम्हाला ही वाली जी एंट्रीमध्ये घेतली ना आपण, ती वाली तुम्हाला अवॉइड करायचे. त्याचं कारण असं आहे सिंपल मित्रांनो, जे मी तुम्हाला ऑर्डर ब्लॉक शिकवले होते त्यामध्ये एक अगदी महत्त्वाचा पॉईंट राहतो, हा नोट डाऊन करून घ्या, हे कुणी सांगत नाही. ऑर्डर ब्लॉकमध्ये राहतो सिक्वेन्स. म्हणजे काय असतं, जर तुम्ही बाय साईडला एंट्री घेता ना मित्रांनो, सो त्या कंडिशनमध्ये तुम्हाला खालून वरच्या दिशेला हा सिक्वेन्स राहत असतो. ठीक आहे, 1 2 3 असा.
तर जी हायस्ट प्रायोरिटी असते ना कोणत्याही ब्लॉकची शोधण्याची, ती तुमची खालून वरच्या दिशेला डिसाईड होत असते. सो तुम्हाला पहिल्यांदा हा प्रायोरिटी असणार, त्यानंतर हा प्रायोरिटी असणार, त्यानंतर हा वाला प्रायोरिटी असणार. सो आय होप तुम्हाला हे पॉईंट्स मी जे सांगतो ते क्लिअर होत असतील. हा व्हिडिओ एखाद्या कोर्सपेक्षा कमी नाही, लक्षात घ्या. त्यामुळे याला डीपमध्ये समजून घ्या. मला जे काही मुद्दा बोलायचे ते समजून घ्या, ठीक आहे. सो आपली एक एंट्री, दुसरी एंट्री तुमची लक्षात आली. मी जे पॉईंट सांगितले ते लक्षात आले. आता मी मार्केटला अगेन प्ले करतो. बघा काय करते मार्केट. आलं या ठिकाणी मार्केट आलं. कुठे आलं? सेकंड पॉईंटला. ऑर्डर ब्लॉक पहिला कुठे होता? हा वाला. आणि ऑर्डर ब्लॉकसोबत FEG. सो जर तुम्ही ऑर्डर ब्लॉकचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पूर्ण बघा. त्या ठिकाणी तुमचा हा डाऊट क्लिअर होईल, ठीक आहे. आता बघा मार्केट FEG आलं. आता जर तुम्ही बघाल तर मी 1 मिनिटामध्ये जर शिफ्ट झालो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो. या ठिकाणी बघा, अगदी छोटी ऑर्डर जरी प्रॉपर ॲनालिसिसने घेतली असती या टॅपिंग पॉईंटला, अगदी आपले 2 स्टॉप लॉस झाले, मी मान्य करतो, कारण का आपल्या गॅमलिंगच्या नॉलेजमुळे. अगेन या ठिकाणी जर एंट्री घेतली असती, तुम्ही बघा तुम्हाला एकास किती भेटले, तुम्हाला एकास 4 एवढा रिस्क रिवॉर्ड तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे. एकाच 4 नसेल हा, 2.75 वर 13, म्हणजे खूप जास्त रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी भेटलेला आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हे अगदी छोट्या टाईम फ्रेमवरती देखील ट्रेडिंग हे करू शकता. आता हा झाला पहिला FEG. पहिली एंट्री तुमची सक्सेस झाली असेल नसेल हे तुम्हाला माहीत आहे. ऑल राईट. सो बघा अजून मी याला प्ले करतो 15 मिनिटामध्ये जाऊन. हा पहिला ट्रेड सक्सेस झाला, कारण का आपल्या तो सिक्वेन्सनुसार चाललेला आहे. सो बघा हा पहिला सिक्वेन्स आहे ऑर्डर ब्लॉकचा, हा FEG आहे. ऑर्डर ब्लॉकचा सिक्वेन्स मी तुम्हाला सांगितलं कसा असतो. FEG या ठिकाणी असल्यामुळे हा स्ट्रॉंगली वर्क होतो पहिल्या वेळेस टॅपिंगला. सेकंड टॅपिंगला हा वर्क होईल असं नाही. बघूया मार्केट काय करते. मार्केटनं सेकंड टॅपिंग याच्यामध्ये दिलं. आता आपल्याला रिक्वायरमेंट काय की ह्या ऑर्डर ब्लॉकला येतं आहे की ह्या FEG पासून वरच्या दिशेला ट्रॅव्हल करते. सो तुम्ही जर माझे व्हिडिओ प्रॉपरली बघितले असतील तर बघा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. मी सांगितली होती की तुम्हाला जर ऑर्डर ब्लॉक प्लस FEG आणि त्यानंतर अगेन वर कन्सिडरेबल FEG दिसत असेल, सो तुम्हाला त्या कंडिशनमध्ये जो FEG आहे ना त्याच्या खालचा ऑर्डर ब्लॉक कन्सिडर करावा लागतो. सो या कंडिशनमध्ये मित्रांनो हा वाला तुमचा ऑर्डर ब्लॉक कन्सिडर होतो, ठीक आहे. सो बघा मी हे पॉईंट्स तुम्हाला जाणून बुजून जसे येतील तसे यासाठी सांगतोय की तुमचा लाईव्ह प्रॅक्टिसचा अभ्यास व्हावा, ठीक आहे. आता या कंडिशनमध्ये हा वाला एक FEG इथे बनलेला आहे बघा, तुम्ही बघत असाल तुमच्या लक्षात येईल हा वाला FEG, हा वाला FEG. तर तुम्ही जर ऑब्झर्व कराल याच्यामध्ये कन्फ्यूज बिलकुल होऊ नका कोणी, ठीक आहे. या व्हिडिओला परत बघा, तुमच्या लक्षात येईल. आता मी हा वाला उडवतो कंडिशन, त्यासोबत मी हा वाला पॉईंट थोडासा मी याला पण उडवतो. आता तुमच्या लक्षात येईल मार्केटने ज्यावेळेस हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट बनवलेला मित्रांनो, त्यावेळेस त्याच्यासोबत हा वाला FEG देखील बनवला होता. सो त्या FEGला टॅप करून मार्केट इथून वर गेलेला आहे. सो तुम्हाला करायचे काय, ज्या वेळेस तुम्ही मार्केटमध्ये वर्क करत असता त्यावेळेस हे प्रत्येक पॉईंट्स कन्सिडर करत चालायचे. आय होप तुम्हाला माझ्या गोष्टी ज्या सांगायच्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, तुम्हाला रिलेट होत आहेत. सो ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची एंट्री तुमच्या लक्षात आली असेल. कुठलीही एंट्री ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला डायरेक्ट होत नाही. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर मार्केट मिटिगेशनला एंट्री देतं किंवा खालच्या एखाद्या ब्लॉकरला किंवा तुमच्या POIला एंट्री ही देत असतं. सो मार्केटनं अगेन या ठिकाणी एंट्री दिलेली आहे. अगेन मी खाली बघेन तर एखादा कोणता POI शिल्लक आहे का तुम्ही बघा, तुमच्या जर लक्षात आलं असेल तर हा वाला एक पूर्ण झोन हा एक तुमचा या ठिकाणी POI शिल्लक आहे मित्रांनो. सो आपण प्ले करूयात. ही वाली एंट्री जर तुम्ही बघितली ना ही वाली, तर 1 मिनिटामध्ये जा तुम्ही. अगेन सेकंड एंट्रीला जरी मार्केट खाली आलेलं आहे तरी देखील तुमच्या लक्षात येईल की इथून जरी तुम्ही ट्रेड घेतला असता तरी देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिस्क रिवॉर्ड हा मिळालेला आहे. तुम्ही बघू शकता जवळपास 1:2च्या आसपास हा तुम्हाला भेटलेला आहे. जर तुम्ही याला थोडं प्ले केलं तुमच्या लक्षात येईल बघा 1:3 पण या ठिकाणी देखील कंप्लीट झालेला आहे. सो सेकंड एंट्री. आता तुम्ही विचार कराल की ही एंट्री नंतर ही एंट्री कशी घ्यायची. सो अगेन ज्यावेळेस तुमच्या POIमध्ये मार्केट तुम्हाला टार्गेट देतं आहे, अगेन खाली येते, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एंट्री ही भेटत असते. ह्याची रिफाईनमेंट आपण अजून जास्त करू शकतो, ते मी आपल्या कोर्स CBTमध्ये शिकवतो. पण काही गोष्टी बघा यूट्यूबला तुम्हाला जेवढ्या इथे गरजेचे आहेत तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण का तर हे खूप महत्त्वाचं आहे, हेच कोर नॉलेज आहे, ठीक आहे. याच्या पुढे अजून जेवढं तुम्ही अडकून पडाल गोष्टीमध्ये ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं. सो त्यासाठी तुम्हाला जर ऑलरेडी SMCचं थोडंफार नॉलेज असेल सो तुम्ही यामध्ये हे कव्हर करून घेऊ शकता. आता या ठिकाणी तुमचा ट्रेड पहिला 1:3चा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला लगेच ट्रेड घ्यायची गरज आहे का नाही, तुम्हाला 15 मिनिटामध्ये यायचं आहे आणि तुम्हाला वेट करायचं आहे. कशाचा वेट करायचं आहे, तुमचा अजून एखादा कोणता POI मार्केट घेत आहे का. सो मार्केटनं काय केलं अगेन खालच्या एका झोनमध्ये येऊन तुमच्या सगळ्यांच्या एंट्री पेंडिंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडं आपण अजून एक थोडंसं प्ले करूयात. बघा तुमच्या लक्षात येईल. बघा मार्केटनं या ठिकाणी
परत तुम्हाला कंटिन्युएशन ट्रेंडमध्ये जायला चालू केलं आहे. आता तुमचा वर ब्रेकअप स्ट्रक्चर वेगळा आहे, खाली मार्केटनं या ट्रेंडमध्ये इथल्या सगळ्या ऑर्डर घेऊन वर्षा दिशेला चालू केले जायला. सो या कंडिशनमध्ये तुम्ही जेवढ्या तुमचे बाईंगचे मुवमेंट आहेत ते सगळे कॅप्चर करत करत वर जाऊ शकता. या ठिकाणी देखील तुम्ही ट्राय केला बाईंगचे ऑर्डर कॅप्चर करायचा, मार्केटनं परत खाली आलं. परत या ठिकाणी देखील तुम्ही एक ट्राय केला बाईंगचा, त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट देऊन मार्केटनं परत खाली आलं थोडंसं. अगेन ज्यावेळेस मार्केट असं छोट्या छोट्या मुवमेंट देतं ना रिव्हर्सच्या, बघा कोणत्या, ही वाली असेल, या ठिकाणी तुम्ही तुमचे एंट्रीज या प्लॅन करू शकता छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊन. सो सिम्पली अशा प्रकारे हे मार्केट वर्क होत असतं, याच्यामध्ये काही लॉजिक नाही आहे. जर तुम्हाला हा फक्त ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट कळला, त्या एका पॉईंटवरती तुम्ही एवढ्या प्रकारच्या अशा एंट्रीज या मार्केटमध्ये घेऊ शकत असेल. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज हे मिळालं असेल. तुम्हाला फक्त रिअल टाईममध्ये मी जसा तुम्हाला बोलता सायकोलॉजी सांगितली तशा प्रकारे विचार करून हे तुम्हाला ट्रेडिंगचे ॲनालिसिस करायचं आहे. आता जो आपला व्हॅलिड ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट आहे तो हा असेल मित्रांनो. जोपर्यंत तो ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही या स्ट्रक्चरच्या आतमध्ये, लक्षात घ्या कोणत्या स्ट्रक्चरच्या, हे ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट आणि तुमचं हे बाकीचं सगळे पॉईंट्स याच्या आतमध्ये. ऑलराईट. सो आता मला अजून एक गोष्ट तुम्हाला बोलायची आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की मी जी हे तुम्हाला मार्किंग करून दाखवलं किंवा हे जे स्ट्रक्चर दाखवलं, जर तुम्ही माझे ब्रेकअप स्ट्रक्चरचे आणि इन्ड्युसमेंट चेंज ऑफ कॅरेक्टरचे व्हिडिओ बघितले असतील तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार हे जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं ते बरोबर ड्रॉ केलं की चुकीचं ड्रॉ केलं, किंवा तुम्हाला काय नोटीस झालं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. माझं असं म्हणणं आहे की मी हे बरोबर मार्क केलं आहे, आणि माझं दुसरं म्हणणं असं आहे की मी हे 30% चुकवलेलं आहे. सो तुमच्याकडून मला अपेक्षा आहे कमेंट बॉक्समध्ये की हे बरोबर आहे की चुकीचं आहे. 70% का बरोबर आहे, कारण का आपले ट्रेड सक्सेसफुल झालेत. आणि 30% का चुकवले, कारण का मला बघायचं आहे की तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये ही चुकी माझी सापडते की नाही. जर नाही सापडली तर काही काळजी करू नका, मी ती चुकी तुम्हाला शोधून देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ऑलराईट. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल. आणि ज्या लोकांनी कमेंट केली होती, कोणती कमेंट, तर ही वाली, एक सेकंड, ऑलराईट, ओ ही वाली कॉमेंट, बॉस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर सेटअप किंवा बॉस एंट्री मॉडेल. सो तुम्हाला या ठिकाणी ती एंट्री मॉडेलचा सेटअप समजला असेल. आता मी ज्यावेळेस कधी आता पुढचा व्हिडिओ बनवेन मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की प्रयत्न करेन कशाप्रकारे तुम्ही तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टरची देखील एंट्री प्लॅन करू शकता. सो आय होप तुम्हाला बॉसची एंट्री तर समजली असेल, आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याची चूक ही तुम्हाला मेन्शन करून द्यायची आहे. ऑलराईट. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका खूप अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. ज्या लोकांचे डाऊट्स क्लिअर झाले असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. मित्रांनो, पॉसिबल असेल तर अजून एकदा आपले सगळे सोशल मीडिया जॉईन करून घ्या. ज्या लोकांना डीपमध्ये लर्निंग करायचं आहे, म्हणजे बेसिकपासून एकदम सिम्पल करून गोष्टी समजायच्या आहेत, त्या लोकांनी आपली मेंटरशिपची बॅच जॉईन करू शकता. लाईव्ह चालू झालेले आहे, कालपासूनच एक बॅच चालू झाली. नसेल तर तुम्ही आपली CBT स्ट्रॅटेजी जर कंप्लीट केली, तुम्हाला 30-40% जर SMCचं नॉलेज असेल जुनं, फक्त CBT स्ट्रॅटेजी जरी कंप्लीट केली तर तुम्हाला कसलाही छोट्याला छोटा देखील प्रॉब्लेम राहणार नाही. तुम्हाला कधीही मार्केटमध्ये कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. ऑलराईट. सो अजून काही पॉईंट्स माझ्याकडून सांगायला राहिले असतील तर बघा, आणि नसतील सांगायचे राहिले तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. इथून पुढची जर्नी आपली 2025ची खूप जास्त एक्सायटेड होणार आहे मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.